नमस्कार मित्रांनो, आज माझा काहीच बोलू नको मंदार. पहिला हॅपी बर्थडे तुझ्यासाठी. पिओ ब्रोमाचा केक आणलाय बाबा. थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे. स्पेशली होममेड केक आहे, घरी बनवून मंदारचा बर्थडे म्हणून घरी बनवून आणलाय पिओ ब्रोमाचा केक. पिओ ब्रोमाचा. काय सांगशील मंदारच्या बर्थडेचा केक खातोय? अप्रतिम. मंदार दादाला शुभेच्छा देताना सुरुवातीला तर जेव्हा मी दादाकडे बघितलं होतं तेव्हा मला माहिती नव्हतं दादा इन्फ्लुएन्सर वगैरे दॅट ऑल आहे काय, पण मला नंतर कळालं की दादा व्हिडिओ वगैरे बनवतो खूप. पण खरंच दादाचं भाई क्रेझी माणूस आहे. क्रिएटिव्हिटीच्या बाबतीत तर पीक वरती एकदम आवडतो मला. मंदारचं एका शब्दात काय करशील वर्णन? जबरदस्त माणूस. काय सांग? लय गोड पोरग वाटतं मला. मी त्याचे व्हिडिओ पाहतोय. भारी माणूस आहे, चांगली ऍक्टिंग त्याच्या भविष्यासाठी काय शुभेच्छा देशील? चांगले चांगले पिक्चर करू देतो, चांगली चांगली ऍक्टिंग करू देत. शुभेच्छा. काय भक्ती, काय सांगशील? मंदारचा वाढदिवस आहे आज. हॅपी बर्थडे सांगेल. गीता माकडून काय मंदारला एक स्टेप, एखादी सेलिब्रेशन स्टेप एखादी सेलिब्रेशन स्टेप हसकी डान्स करेल. दोघांची झाली पाहिजे. चला हसकी डान्स. अरे तू असं तिला घे, उचल नाहीत ना मग चल म्हणून रिक्वेस्ट कर रे. रोमॅन्टिकली विचार. आठपाडीचं प्रेम. गीता माम मध्ये. हा, 1 2 3 सुरू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मंदार, हॅपी बर्थडे टू यू. टाळ्या. असला अनोखा बर्थडे मी आजपर्यंत नाही बघितला. असला अनोखा बर्थडे मी आजपर्यंत नाही बघितला. वा 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 बघा. मी माझ्या वाढदिवसाने म्हणतो 25 डझन केळी वाटणार आहे. 32 डझन. सर्व मित्रांना त्यांनी जे काही केळाचं नियोजन आता ठेवलंय तर ते नियोजन आम्ही लावतो, पण बाकीचं नियोजन तू लाव. जेव्हा पहिल्यांदा आलो होतो तेव्हा वाटत होतं की भाई काय लय attitude लय ऍटिट्यूड वाटलं. याला बोलायचं का नाही. मग नंतर याचे मी रील्स पाहिल्या. फुल गौतमी पाटील सारखा नाचत बिचत होता. अरे ह्याच्याकडे काय ऍटिट्यूड असणार आहे? जसं गैरे सरांनी सांगितलं डबे बिबे आमच्या ऑफिस मध्ये फुल दिवाळीचा फराळ बिराळ करून पाठवायची त्याची फॅमिली नाही का. मग वाटलं जर आहे मंदर पुकी आहे बघ. मंदर भारी वाटायला लागलं. नंतर आवडला. नंतर आवडला, खूप आवडला. मंदारसाठी काय गाणं म्हणशील? मंदरसाठी गाणं म्हणेन मी पाटलांचा बैल. मंदरसाठी तशीच गाणे भारी. म्हणजे तुला आता सुद्धा वाटतं मंदारने रील बनवा तुझ्या? मंदरने रील्स बनवत राहिल्या पाहिजेत. मंदरचे रील्स भारी असतात, मंदरचे ब्लॉग्स भारी असतात. मंदरचे ब्लॉग सगळे बघतो मी, सगळ्या ब्लॉग्स वर कमेंट करतो. आणि आशा आहे की सगळ्यांनीच कमेंट करावं. डोसाची चटणी कशी बनवायची? नारळाने. बघितलं ना भाई? नारळाने म्हटलं नारळ यूज केला नाही. नारळ युज नाही केलेला आहे. लोकेश, मंदार बद्दल काय सांगशील? दिलदार माणूस आहे मंदार. चांगला मोकळ्या मनाचा आहे. तोंडावर एक आणि बाहेर एक असं नाहीये. तोंडावर बोलतो तो. वाटत तेच पोटात, जे पोटात तेच वाटत. तुला का पहिल्या दिवशी ऍटिट्यूड वाला वाटला? बाई आलाच तसा होतो एकदम फ्लावर वाला शर्ट घालून, चष्मा गिष्मा लावून. हो ना, माझ्या जवळ येऊन फक्त 2 मिनिटं बघत होतो. मीच सांगितलं नवीन आहे. गणेश गुंड, मंदारची सगळ्यात जास्त न आवडणारी गोष्ट काय तुला? जाणवले नाही आतापर्यंत एखादी. हा, नाही त्याची म्हणजे मला पहिलं जे ऑफिस होतं काजरेचं तिथे घेऊन आला. पहिल्या दिवशी आल्यानंतर त्यांनी माझी खूप छान अशी टिकटॉकर म्हणून नाही, हा खूप चांगला आर्टिस्ट अभिनेता. खूप कुणाला सुद्धा मी याची ओळख लपवून ठेवली नाही सांगितले नको. सांगितलं रील्स म्हणजे टिकटॉकचे व्हिडिओ पण खूप व्हायरल आहेत. असं तसं. मग पहिल्या दिवशी मला अंतरून टाकून दिलं, ब्लँकेट दिले. त्याच्यानंतर तुझी ब्लँकेट आणला काळजी करत. पहिल्या दिवशी तर कौतुक केलं माझं. मला ते अजूनही हीच चांगली गोष्ट अजून आठवते मला. याच आठवणी तयार होण्यासाठी पहिल्या दिवशी मी सगळं करतो. त्याचा सगळ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन सेमच आहे बाबा. सगळे माझे जवळचेच आहेत. वा, कोणामध्ये हे चांगलं मेंटेन केलंय म्हणजे. नाही, हे आवडणारी गोष्ट सांग. तो जॉली आहे, ते आवडतं. कलाकार म्हणून भेटले. पण मी आला एक कलाकार प्रशांत दामलेंचा स्टुडंट आणि अजून अभिनेता, एक अभिनेता म्हणून भेटले. हा, ठीक आहे. मंदारची न आवडणारी गोष्ट? गैरसमज लय करून घेतो. चुकीचे आरोप चुकीच्या लोकांना लावतो. बोल माझा काही संबंध नसताना माझ्या उभं आता या माणसानं मला कास्टिंग केलेलं जेव्हा व्हिडिओ मध्ये कास्टिंग केले तेव्हा ह्यानं मला काढले.
आणि मला आतिशने नाव घेऊन सांगितले, माझ्या हातात काय नाही, बापूने सांगितले. अतिशोर विश्वास आहे का तुझा? हो, अतिशवर विश्वास आहे. त्यातले किती झाले video झाले? झाले खूप झाले, 3-4 व्हिडिओ झाले. पण ते व्हिडिओ चाललेत का? चालले तर नाही एवढे. मग उलट तुला आनंद व्हायला पाहिजे. नाही मी असतो तर चाललं असतं, माझं म्हणत आहे. अच्छा, तू एवढा श्रीमंत व्हावास की तुझ्याकडे एमआरएफचे 1000 शेअर यावे आणि एका शेअरची किंमत तेवढी नसावी. अशी समृद्धी हवी तुझ्या आयुष्यात. टाळ्या. म्हणतात टाळ्या रे. 1000, 1500, 2000, 1 लाख शेअर असावे. सगळी मित्रमंडळी तुझ्याबद्दल इथं बोलली आणि तुला शुभेच्छा पण दिल्या. काय एकंदरीत भावना आहेत मनामध्ये, जे काही प्रत्येकाने सांगितलं इथं याच्याबद्दल की या सुधारणा तू स्वभावामध्ये केल्या पाहिजेत, काय म्हणणं आहे या बाबतीत? खूप छान वाटतंय पण ऐकायला नो. कुठल्या गोष्टी जे माहित पण नाही ते बोलताय आता. फनी आहे. गप्पा मारायला चांगला आहे. निवांत वेळ कसा जातो कळत नाही माणसासोबत. कुठल्याही विषयावर गप्पा मारू शकतो. कास्टिंग या विषयावर नाही गप्पा मारू शकत तुम्ही दोघं एकमेकांसोबत. काय शुभेच्छा देशील? वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. बरोबर अजून अनेक पिक्चर मध्ये त्यांना काम मिळावं, हसवत राहतं सगळ्यांना. आणि न आवडणारी गोष्ट? न आवडणारी अशी नाही काही असे नाही. राग पटकन येतो त्यांना. काय राग चिडतात पटकन. ओके, लवकर चिडतात. तोच म्हणी मंदार मोकाशी यांचा आज वाढदिवस आहे. अरे वा. हॅपी बर्थडे. अच्छा, माहित नव्हतं का? ठीक आहे. व्हिडिओ बघितले ते छान. वेगळंच काहीतरी छान व्हिडिओ बाकीच्या गोष्टी चालू होत्या त्याच्या आणि मी बघत होतो आणि मला आवडल्या पण गोष्टी. आणि नंतर मला असं वाटलं, अरे हा खासरीमध्येच आहे, आपलाच हा माणूस. ब्लॉगला सबस्क्राईब करा. खूप चांगला माणूस आहे मनमेळावा. म्हणजे जसा व्हिडिओ मध्ये दिल खुलासा असतो. हॅपी बर्थडे दादा. तो मनमेळावा आहे, सगळ्याशी छान बोलतो. बाकी सगळं माणूसच आवडण्याजोगा एखाद्या गोष्टीवर का मला असं वाटतं क्या बात अडून आहे. राहावं माणसांच्या. तुम जो 1000 साल ये मेरी है आरज़ू. हॅपी बर्थडे. मित्र बनल्यामध्ये गारव्यासा. तर मंडळी सगळी इथं जमलेली मंडळी आहेत. नवदाम्पत्य नाही, मंदार आणि 6 महिने झाले. 6 महिने झाले तरी नवच म्हणतात, पहिलं वर्ष होतं अच्छा. यांचा हा रॅपिड फायर. मंदार मोकाशी यांच्या वाढदिवसानिमित्त श्री वसव मोकाशी आज फ्रेम मध्ये दिसत आहेत. प्रश्न आता सगळे निकिताला आहेत. मंदार आणि तुझी पहिली भेट? 2017चा एंड, ऑक्टोबर-नोव्हेंबर. मी प्रशांत दामल्यांच्या टी स्कूल इथे थिएटर कोर्स करत होते. हा माझा सिनियर होता, त्याचा झालेला कोर्स. अचानक एक दिवस आमच्या बॅचला आला हा आणि अशी एंट्री केली. थोडी ऍक्टिंग राहिली होती त्याची शिकायची. आमचा क्लास ऍक्टिंगचाच चालू होता. ओळख करून दिली. याच्यावर 1-2 जण होते. पहिल्यांदा काय बोललो नाही आम्ही. हळूहळू सगळ्यांच्यात मिसळायला लागला आणि ओळख झाली, मैत्री झाली आणि भारी वाटलं मला. मैत्री वाढत गेली. जिजीरजी 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 जिजीरजी. पहिल्या भेटीत गेला ती सुद्धा. रमला होता. मंदार, काय सांगशील निकिताची आणि तुझी पहिली भेट? खूप छान होती. तीच होती. नाही ती सांगितलं तीच भेट होती. तीच पहिली भेट. वेगळं कसं काय सांगणार, तीच होती. कारण ती तिथे होती, मी तिथे गेलतो. अच्छा. त्यामुळेच गेलो होतो मला. हा, आणि तिच्यामुळे मी जायला लागलो परत. पुढे हा म्हटला. हा, तिच्यामुळे आमचा संबंध नव्हता सिनियर लोकांचा सतत येत. नंतर मग बॅच जॉईन केली. मग मला नंतर कळलं हा काय यायला लागला. हा अभिनय वेगळाच करतो. हा थोडा वेगळ्याच कॅरेक्टरसाठी अभिनय करतोय. क्लासला येण्याचा अभिनय करत होता. त्याच्यानंतर 3-4 वर्ष मधला गॅप जो होता ती मुंबईला होती. आमचं भेटणं बोलणं सगळं बंद होतं. बंद झालं. ऑडियन्स काय बघ झालं? ते किती गेले. जिजीरजी 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 जिजीरजी. हा. बर, ते परत गॅप पडला खूप दिवसांचा. मला अचानक ती दिसली कर्वेनगर मध्ये. नाही, त्याच्यानंतर गेली मुंबई. नाही, हा मुंबईवरून घरी आल्यावर मग लॉकडाऊन लागलं. लॉकडाऊन मध्ये अचानक हा अच्छा, म्हणजे लॉकडाऊनच्या आधीपासून? ओळख तशी आधीची 17ची जायची. म्हटलं की
3 महिने 2017 छान मैत्री झाली. परत आमचा काय एवढा संबंध नंतर नाही आला. सगळं बंद की तो मग मी वेगळी वेगळी. मला वाटतंय एक दिवाळीत 1.5 वर्षांनी दुकान चालू झाल्यानंतर 1 वर्षभर सुट्टीच घेतली नव्हती. दिवाळीत एक सुट्टी काढून महाबळेश्वरला फिरायला गेलो विश्ल्या पोहेकरवाला आपला. आणि मी जाता जाता रॅन्डम मध्ये मेसेज टाकलाय वाईला. मी वाईट, आमचं घर वाईट. ती म्हणले आहे ये घरी. गेलो घरी. दिवाळी चालू होती, म्हणले ये घरी आलाय फराळ आणि उरलाय. हा आला. तो तर यायच्या तयारी मी लागत नाही. मला वाटलं नाही यायचं. मग परत तिला पुण्यात यायचं होतं, राहायला कुठं राहणार, मी तिला रूम बघून दिली. ह्याचं ओळखी खूप होत. तो नेमका गर्वेनगर मध्येच होता. म्हणलं कोण असेल तर सांग, मला यायचंय पुण्यात परत. लॉकडाऊन संपल्यानंतर माझी खूप ओळखी त्याच्या लोक. ओळखीनेच hostel मग मी ओळखी करायला लागलो त्यासाठी. सोशल मीडियावर बोलणं झालं व्हायचं ना आधी, फेसबुक किंवा तेव्हा मी Insta. इन्स्टावर ऍक्टिव्ह पण नव्हते जास्त. हा. त्या इन्स्टावरच झालं आणि तिथूनच नंबर घेतला, तिथून बोलणं चालू झालं व्हॉट्सअप. पण नंतर बंद झालं. जे 2017ला बंद झालं ते गॅपच होता. हा बोलायचा पण मी तुला फॉलो करायचो. इन्स्टा, फेसबुक सगळीकडे पूर्ण बंद होतं बोलणं. पुढे गॅप गेला आणि 2021ला जसं तो आला महाबळेश्वर फिरायला आणि मला मेसेज केला घरी ये म्हंटल. घरी आला, मम्मी पप्पांची फ्रेंड म्हणून ओळख करून दिली. तेव्हा फ्रेंडच होते ना. हा फ्रेंड. मग परत म्हंटल चल आता मला रूम बघायची होती. ह्याचीच एकट्याचीच जास्ती करून ओळख होती कर्वेनगर मध्ये. त्याला म्हणलं माझ्यासाठी रूम बघा आणि आम्ही गेलो. नाही तो तिथेच होता आणि तिथून मग जास्त वाढली मैत्री 2021 पासून. लग्नाची गाठ बांधायचं कधी ठरवलं? हळूहळू वाढत गेली. त्याचं रूपांतर रिलेशनशिप मध्ये झालं. पहिल्यांदा मंदार म्हणाला, तू म्हणालीस, काय नेमकं आता तो म्हणाला काय घडलं होतं त्याने नेमकं लग्नाचंच मी विचारलेलं. विचारलं आणि ती नाही म्हणाली. पहिल्यांदा? लग्नाचा माझं मोह तेव्हा होता. तिचं नाहीच होतं कितीतरी दिवस, कित्येक दिवस, हो. महिने, वर्ष. 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 बापरे. तरी शेवटी कारण- मंदार दादा हटला नाही. नाही, लग्न करायचंय असं बोलणं झाल्यानंतर ही घरी गेली. घरी सांगितलं. घरी सांगितल्यानंतर घरच्यांनी सांगितलं की अजिबात नाही, का? संबंधच नाही. मी ह्याच्याबद्दल सांगितलं, त्यांचा नकार होता. पण मला वाटलं की हळूहळू कळत गेलं की नाही बाबा हाच तो पोरगा आहे. माणूस म्हणून पूर्ण ओळखलेलं त्याला 3-4 वर्षात. आणि ह्याच्या बरोबरच आपण आयुष्य व्यवस्थित काढू शकतो, वा. हसत खेळत. कारण सगळ्यांना माहितीये तो कसा जॉली हॅपी गो लकी लाईफ आहे त्याची. Yes. आणि तेच मेन मी बघितलं, बाकी काही नाही. माणूस भारी होता. आणि पप्पा मम्मीला मी म्हंटल त्याला की थांब जरा वेळ घे, होतील माझे पप्पा मम्मी तयार. 1 वर्ष जाऊ दिलं. ते नव्हते का दिवाळीत सांगितलं पहिल्यांदा, नाही बोलले. पुन्हा 1 वर्ष गेलं. नेक्स्ट दिवाळीत मी खात्रीशीर सांगितलं की बास करा, स्थळ बघू नका, मी मंदारशीच लग्न करणार आहे, तुम्ही तयार आहात का. तरीही ते जरा तळ्यात मळ्यात होतं. माझे पप्पा भेटायला तयार झाले. पप्पा मम्मी एक दिवस म्हटले ठीक आहे आम्ही येतो दिवाळी झाल्यावर. आणि आली घरी. ह्याच्या आई वडिलांना भेटले, दुकानात ओके आले. वाटलं सगळं. ठीक आहे करा म्हटले, करूया. आणि अरे वा. तिथेच ठरवलं घरी की करा आता, मुलांची इच्छाच आहे तर. आणि ठरलं सगळं. वा. आणि तुम्ही सगळे महालाच होता लग्नाला. इच्छा तिथे मार्ग. कसं चालू आहे मग आता तुमचं जीवन? छान, सुंदर, जसं मला वाटलेलं तसं. मला काही डाऊट्स होते कुठल्याही मुलीला असतात की लग्नाची मुळात मला भीती होती. मी पण नाही, जसं मी विचार केलेला तसं घडत चाललंय, त्यामुळे मला छान वाटतं. तिला पण जसं मी शॉपिंगला गेले. नाही, तिला वाटत होतं सासू जात करेल. अच्छा. घरात बंधनं काय असतं. बंधनं म्हणजे कशी की काय बाबा उठा लवकर, पाणी काम भर करा, 4ला. पाणी भरा 4ला. आपला पॉडकास्ट तसं मला येणार आहे. आई वडिलांना भेटल्यावर कळालं नाही यार, खूप ऍडव्हान्स विचारांची प्रगल्भ माणसं आहेत. माझी ऍक्टिंग करणं त्यांना ओके, हे सगळ्यात महत्वाचं होतं. की बाबा भले मी आता इतकं करत नाही, भविष्यात एखादी संधी मिळाली मला आणि मी ऍक्टिंग कंटिन्यू केली तर तुम्हाला ओके आहे का. याला तर होतच ओके, त्यांना पण ओके. आणि ते माझ्यासाठी मेन मुद्दा होता की चला हे भारी गोष्ट आहे आणि ऍटलीस्ट आवडती गोष्ट मी करू शकते लाईफ टाइम. जेवण खूप चांगलं बनवते. हा, जेवण. निकिता, मंदार बद्दल एखादी आवडणारी गोष्ट? जेवण खूप छान बनवत. बऱ्याच गोष्टी आहेत. स्वभाव, मी जसं नेचर सांगितलं की सतत एक मूड असतो ना, लाईट मूड. मी एक सिरियस व्यक्ती आहे, काय माझा एक झोन असतो सिरियस वाला आणि तो पूर्ण अपोजिट आहे. कदाचित त्यामुळेच मला वाटतंय की मी जास्त हे झाले की हा व्यक्ती पाहिजे आयुष्यात. स्वभावच भारी आहे, म्हणजे सतत मूड एक जॉली, फनी, हॅपी, जसं सगळ्यांनाच माहिती आहे आता. आणि असा लाईफ टाइम साथीदार असणं मला वाटलं गरजेचं आहे माझ्यासाठी, जो माझा नेचर आहे, माझा स्वभाव आहे. मंदार, निकिताची न आवडणारी एक गोष्ट? एक कुठली सांगू? एक आणि
थोडस ऐकून तिचं ती स्टोरी तयार करते, म्हणजे हे असं असल म्हणून हे असं बोलला किंवा कुठले अजम्पशन असतं. लय आणि लय म्हणजे एक शब्द एखादी जरी गोष्ट चल चला येतो म्हटलं ना तू कुठं चाललं म्हणजे थोडस उकलून सांगा ही गोष्ट. आता म्हणणार काय माहितीये, संजय सकाळी भेटलेलं तुला, मला वाटलेलंच तेव्हाच मला कळलेलं की तू आता कुठेतरी जाणार आहे. म्हणजे तसं काही नसतं, इज्जत नाही प्रत्येकाला. लाईक करा, शेअर करा, लग्न करा. येणाऱ्या पिढीला लग्न करावं न करावं, कसं करावं आदी गोष्टींबद्दल 2 शब्द. लग्न केलंच पाहिजे. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? किती लव्ह मॅरेज केलं पाहिजे. किती लव्ह मॅरेज लग्न एकच केलं पाहिजे. लव्ह मॅरेज केलं पाहिजे. विचार जुळत असतील तरच केलं पाहिजे. नाही असं काही नाही म्हणलं, म्हणजे भांडण करतो हे म्हणलं की नाही. अजिबात न जुळले. 60% विचार जुळत असेल तर केलं पाहिजे. आता काय सांगू असं विचार न जुळता पण तुम्हाला तो माणूस वाटतोय की हाच आपला माणूस, विचार न जुळता पण ती वाईबच मॅच करते, मला असं वाटतं, तर लग्न करावं. 100% करा. लग्न करावे पाहून की तुम्ही तुमचा माणूस तुम्हाला कळतो आणि त्याच्याशी ती वाईब जुळत असेल, भले वाद हो भांडण हो, एंड पर्यंत जायचंय हे कळलं ना, हाच माणूस येतो, ती लग्न करा. शुभेच्छा आहेत की तो खूप मोठा हो, त्याची सगळी स्वप्न पूर्ण होत आणि माझ्या बरोबर तो कायम खुश राहो. यातल्या 2 होण्यासारखे. पहिल्यांदा आहे ना, पहिल्या भेटीतला विषय. पहिल्या भेटीतला ऍटिट्यूड. मंदार सर केक कट कर दीजिए. मंदार सर, मंदार जी मीडिया के लिए कुछ बोलिए. सॉरी किधर बैठने का है मंदार जी? मैम पार्टी किधर है मैम? मैम पार्टी एकदम तुला बघ बारीक एवढं. थांब बघू दे 1 मिनिट पब्लिक. हॅपी बर्थडे ऍटिट्यूड मोकाशी. त्याच्या चेहऱ्यावर घे ना. भाई तेवढं खावंच लागल. Ducky, come on.